नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 29 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पडत असतील ते एक प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत। आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। त्याआधी काल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ। प्रश्न असा होता, राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद कोठे होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी सिडनी। आजचा पहिला प्रश्न आहे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? ए 35, बी 36, सी 38, डी 39। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 39। जिनेव्हा स्थित जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या अहवालानुसार ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स GII 2024 च्या एकूण 133 देशांच्या क्रमवारीत भारत हा 39व्या स्थानावर आहे। तर गेल्या वर्षी भारत हा 40व्या क्रमांकावर होता। ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये पहिल्या स्थानावर स्वित्झर्लंड हा देश आहे। तर शेवटच्या म्हणजे 133व्या स्थानी अंगोला हा देश आहे। या प्रश्नात महत्त्वाचे निर्देशांक आणि भारताची क्रमवारीचा उल्लेख झाला आहे। तर आपण इतर महत्त्वाच्या निर्देशांकात भारताची क्रमवारी काय आहे हे जाणून घेऊ। वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत हा 126व्या स्थानी आहे। तर पहिल्या स्थानी फिनलँड आहे। ग्लोबल पीस इंडेक्स 2024 मध्ये भारत हा 11व्या स्थानी आहे। तर पहिल्या स्थानी आइसलंड आहे। जेंडर गॅप रिपोर्ट 2024 मध्ये भारत हा 129व्या स्थानी आहे। तर पहिल्या स्थानी आइसलंड आहे। भ्रष्टाचार निर्देशांक अहवाल 2024 मध्ये भारत हा 93व्या स्थानी आहे। तर पहिल्या स्थानी सोमालिया आहे। ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारत हा 40व्या स्थानी आहे। तर पहिल्या स्थानी स्वित्झर्लंड आहे। लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारत हा 3ऱ्या स्थानी आहे। तर पहिल्या स्थानी सिंगापूर आहे। प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये भारत हा 159व्या स्थानी आहे। तर पहिल्या स्थानी नॉर्वे आहे। पुढील प्रश्न, शिगेरू इशिबा यांची कोणत्या देशाच्या प्रधानमंत्रीपदी निवड झाली आहे? ए थायलंड, बी जपान, सी व्हिएतनाम, डी कंबोडिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान। जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने शिगेरू इशिबा यांची नवीन नेता म्हणून निवड केली आहे, जे पुढील आठवड्यात पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारतील। जपानविषयी इतर माहिती जाणून घेऊ। जपानची राजधानी आहे टोकियो। चलन वापरले जाते जपानी येन। सध्याचे पंतप्रधान आहेत फुमियो किशिदा। पुढील प्रश्न, कोणत्या देशाने शक्तिशाली शाहेद 136B ड्रोनचे अनावरण केले? ए इस्रायल, बी युक्रेन, सी रशिया, डी इराण। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इराण। इराणने आपले नवीन शाहेद 136B ड्रोनचे अनावरण केले, ज्याला कॅमकाझे किंवा वन वे अटॅक ड्रोन असेही म्हणतात। 4000 किलोमीटरपेक्षा जास्त ऑपरेशनल रेंजसह कारवाई करण्यास सक्षम आहे। इस्रायल सोबतच्या वाढत्या तणावादरम्यान इराणच्या लष्करी प्रगतीचे प्रदर्शन करणारे ड्रोन लष्करी परेड दरम्यान प्रदर्शित करण्यात आले। या प्रश्नात इराणचा उल्लेख झाला आहे। तर आपण इराणशी संबंधित माहिती जाणून घेऊ। इराणची राजधानी आहे तेहरान येथे। चलन वापरले जाते रियल। अध्यक्ष आहेत मसूद पेझेशिकियन। पुढील प्रश्न, संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए राधा मोहन सिंह, बी राजनाथ सिंह, सी नितीन गडकरी, डी अनुराग ठाकूर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राधा मोहन सिंह। पुढील प्रश्न, संसदेच्या परराष्ट्र समितीचे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? ए अरविंद केजरीवाल, बी राघव चड्डा, सी शशी थरूर, डी मल्लिकार्जुन खडगे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शशी थरूर। पुढील प्रश्न, कोणाच्या हस्ते 2 कॉम्प्युटिंग सिस्टीम अर्का आणि अरुणिकाचे उद्घाटन करण्यात आले? ए नरेंद्र मोदी, बी अनुराग ठाकूर, सी निर्मला सीतारामन, डी अमित शहा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी। अर्का आणि अरुणिका हे 2 कॉम्प्युटिंग सिस्टीम हवामानाचा अंदाज घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे। पुढील प्रश्न,
सीएम 7 योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? ए. गुजरात, बी. त्रिपुरा, सी. सिक्कीम, डी. कर्नाटक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी त्रिपुरा. त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर माणिक साहा यांनी अलीकडेच कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अचिव्हर्स टुवर्ड्स हायर लर्निंग सीएम 7 योजनेसाठी मुख्यमंत्री शिष्यवृत्ती सुरू केली आहे. त्रिपुरातील पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपर्यंत आहे आणि ज्यांना इतर कोणतीही सरकारी शिष्यवृत्ती मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना हा उपक्रम लक्ष्य करतो. हा कार्यक्रम इतर राज्यांमधील उपक्रमांप्रमाणेच कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांसाठी शैक्षणिक संधी वाढवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रश्नात त्रिपुरा राज्याचा उल्लेख झाला आहे, तर आपण त्रिपुरा राज्याविषयी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ. त्रिपुरा राज्याची स्थापना ही 21 जानेवारी 1972 ला झाली. राजधानी आहे आग्रतळा. राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू. मुख्यमंत्री आहेत डॉक्टर माणिक साहा. विधानसभा सदस्य संख्या आहे 60. लोकसभा सदस्य संख्या आहे 2. राज्यसभा सदस्य संख्या आहे 1. पुढील प्रश्न. जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला? ए. पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी, बी. पर्यटन भारत, सी. पर्यटन हिंदुस्तान, डी. पर्यटन अखंड भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी. पुढील प्रश्न. कोणत्या देशाच्या खेळाडू द्वैने ब्रेवोने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे? ए. वेस्ट इंडीज, बी. न्यूझीलंड, सी. अमेरिका, डी. ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वेस्ट इंडीज. पुढील प्रश्न. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अलीकडे परिधी 24/25 वेब पोर्टल आणि AI वर्गीकरण ईबुक लॉन्च केले आहे? ए. गिरिराज सिंह, बी. राजनाथ सिंह, सी. नरेंद्र मोदी, डी. शिवराज सिंग चौहान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गिरिराज सिंह. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी अलीकडेच एक भारत विशिष्ट फॅशन फ्रेंड बुक विजनेक्स्टचे द्विभाषिक वेब पोर्टल परिधी 24/25 आणि एक AI वर्गीकरण ईबुक लॉन्च केले. या कार्यक्रमात फॅशन, टेक्सटाईल आणि रिटेल क्षेत्रातील 150हून अधिक उद्योजक तसेच विविध हस्तकला गटातील कारागीर आणि विणकर सहभागी झाले होते. पुढील प्रश्न. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात परमरुद्र सुपर कम्प्युटर 3 राष्ट्राला समर्पित केले? ए. नवी दिल्ली, बी. हैदराबाद, सी. बेंगलोर, डी. पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुणे. हे सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. तसेच पुण्यात अलीकडेच देशातील पहिले CO2च्या मिथेनॉल पायलट प्लांटचे उद्घाटन करण्यात आले आहे. शेवटचा प्रश्न आहे. भारतातील पहिली एअर ट्रेन 2027 पर्यंत कोणत्या विमानतळावर सुरू होईल? ए. कोची विमानतळ, बी. दिल्ली विमानतळ, सी. गोवा विमानतळ, डी. पुणे विमानतळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली विमानतळ. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2027 मध्ये भारतातील पहिली एअर ट्रेन सिस्टीम लॉन्च करण्यात येणार आहे. आपल्यासाठी आजचा प्रश्न आहे. आशिया खंडात समलिंगी विवाहांना मान्यता देणार थायलंड हा कितवा देश ठरला आहे? ए. पहिला, बी. दुसरा, सी. तिसरा, डी. चौथा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण कमेंट्स करा. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या GK हितेश या YouTube चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.